नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशा अनेक तिथी, सण, वार, त्यांचे महात्म्य इतके अगाध आहे आणि त्यांची उपासनासुद्धा इतकी महान आहे की आपण जर ह्या दिवशी म्हणजे उदाहरणार्थ एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, प्रदोष ह्या इतक्या सुंदर तिथी आहेत. या तिथींना जर आपण काही सेवा उपासना केल्या तर आपल्या आयुष्यातले मार्ग तर नक्कीच, आपल्या आयुष्यातल्या अडचणी तर नक्कीच दूर होतील, पण त्याचबरोबर आपल्याला एक आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी एक मौका मिळेल. अशीच एक तिथी म्हणजे एकादशी. एकादशी दिवशी करण्यासाठी इतक्या सेवा आहेत, कारण साक्षात भगवंताचा वास त्या दिवशी आपल्या घरामध्ये, वातावरणामध्ये असतो. पण त्यातल्या सगळ्याच आपल्याला जमणार नाहीत, पण एखादी तरी आपण सेवा नित्य नेमाने कंटिन्युअसली जर केली तर आपल्या आयुष्यातली संकट दूर होण्यास नक्कीच मदत होते. त्यातलीच एक सेवा मी आज सांगणार आहे की एकादशीला आपण तुळशीपत्र, 11 तुळशीपत्र अशी हातात घ्यायची किंवा अशी एका लाल वस्त्रावर अशी समोर ठेवायची आपल्या, आणि त्याच्यावर 11 तुळशीपत्र ठेवायची आणि आपण पूर्ण विष्णू सहस्त्रनामाचा जाप करायचा त्याच्यासमोर, त्याच्याकडे बघून किंवा समोर ठेवून. तर ती तुळशीपत्र अभिमंत्रित विष्णू सहस्त्रनाम हे इतकं दिव्य स्तोत्र आहे की त्याचे हजारो उपाय आपल्याला आहेत, हजारो सेवा करण्यासारख्या आहेत. कारण एकादशी दिवशी गुरुवारी जर आपण विष्णू सहस्त्रनाम वाचलं तर त्याचे हजारो आपल्याला लाभ मिळतात. आपण करत नाही, फक्त आपल्या आयुष्यातला थोडासा वेळ द्या आणि करून बघा. तर ते विष्णू सहस्त्रनाम म्हटल्यानंतर ती तुळशीपत्र एक एक करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपण भगवान विष्णूंना व्हायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची. नक्कीच हे पूर्ण होते आणि अशा 11 जर एकादशी तुम्ही केल्या तर तुमची कोणतीही इच्छा की जी रास्त आहे ती नक्कीच पूर्ण होण्यास मदत होईल. नमस्कार.